नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे. जसं की आपणास माहिती आहे, फक्त स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे क्लासेस ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोली. आमच्या अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना विषयानुसार अभ्यासक्रमाचे सराव व नोकरी संदर्भात जाहिराती देण्याचे काम आमची संस्था प्रयत्न करीत आहे. चला तर आज आपण बघूया खूप महत्त्वाचे स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वाचे प्रश्न. आज आपण 20 प्रश्नसंचांचा अभ्यास करणार आहोत. तर चला तर बघूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 बघूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील पहिला मानव कोणत्या वर्षी अंतराळात गेला? जगातील पहिला मानव कोणत्या वर्षी अंतराळात गेला? तर पहिला मानव अंतराळात गेला सन 1961 मध्ये. जगातील पहिला मानव 1961 मध्ये अंतराळात गेला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यानंतर तिसरा प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते? सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते? तर सूर्यप्रकाशात ड जीवनसत्व असते. जसं की आपल्यास माहिती आहे की लहान मुलांना कोवड्या उन्हात बसवतात आणि म्हाताऱ्यांना सुद्धा उन्हामध्ये बसवतात, कारण की त्यांचे जे हड्डी आहे ते मजबूत होण्यासाठी ड जीवनसत्वाची आवश्यकता भासते. त्याच्यामुळे सूर्यप्रकाशात आपल्याला ड जीवनसत्व मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. 1885 मध्ये झाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. सिगारेटमध्ये कोणाच्या लिहून आहे? इथं थोडासा क्वेश्चन चुकलेला आहे. कोणता असा प्रश्न पाहिजे होता. सिगारेटमध्ये कोणता घटक असतो? तर सिगारेटमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो. सिगारेटमध्ये कोणता घटक असतो? तर सिगारेटमध्ये निकोटीन हा तंबाखूजन्य घटक असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6 आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा केला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7 आहे, ग्राहक संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ग्राहक संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ग्राहक संरक्षण कायदा हा
1986 ग्राहक संरक्षण कायदा हा 1986 या वर्षी लागू करण्यात आला. 1986मध्ये लागू करण्यात आला. ग्राहक संरक्षण कायदा हा 1986मध्ये लागू करण्यात आला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिनांकापासून होते? महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिनांकापासून होते? तर महसूल वर्षाची सुरुवात 1 ऑगस्ट या तारखेपासून होते, या दिनांकापासून होते. तर लक्षात ठेवायचं आहे महसूल वर्षाची सुरुवात असं प्रश्न जर तुम्हाला आलं तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. महसूल वर्षाची सुरुवात 1 ऑगस्टपासून होते, 1 ऑगस्ट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आहे श्री नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखल्या जाते? नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या नावाने ओळखले जाते. नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व लक्षात ठेवा, बालगंधर्व या नावाने ओळखले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आहे दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते आहे? दुधाचे शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते आहे? जर आपल्याला दुधामधील शुद्धता मोजायची असेल तर त्याला एक उपकरण लागते. ते उपकरण म्हणजेच लॅक्टोमीटर हे उपकरण होय. तर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाची आवश्यकता असते? तर त्याचे उत्तर आहे लॅक्टोमीटर हे उपकरण. दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते? तर ते आहे लॅक्टोमीटर हे दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण आहे. लक्षात ठेवा, लॅक्टोमीटर. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण एकूण 10 प्रश्नाचे सराव केलेले आहेत. जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आधीपासून माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स करायला विसरू नका. चला तर बघूया. अशाच प्रकारचे प्रश्न आपण परत 10 पाहायचे आहे, म्हणजे एकूण आपल्याला आज 20 प्रश्नांचा सराव संच घ्यायचा आहे. तर अशाच प्रमाणे आपण 20 प्रश्नांचे सराव संच घेणार आहोत. तर नक्कीच तुम्ही पाहत राहा व्हिडिओ. तर चला प्रश्न क्रमांक 11 बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे काळेपाणी ही कादंबरी कोणी लिहिली? काळेपाणी, ठीक आहे. काळेपाणी ही कादंबरी कोणी लिहिली असं जर प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तर लिहायचं आहे वि. सावरकर, म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. वि. सावरकर त्यांना म्हणतात. विनायक दामोदर सावरकर यांनी काळेपाणी ही कादंबरी लिहिली, कारण की त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्याच्यामुळे त्यांनी काळेपाणी ही कादंबरी लिहिली. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 आहे कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे असं तुम्हाला एक प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे अनुताई वाघ. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिला आहे. लक्षात ठेवा, अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ लिहिला. अनुताई वाघ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13 आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 13 आहे मराठीतील निसर्ग कन्या
या नावाने कोणाला ओळखले जाते? मराठीतील निसर्गकन्या, मराठीतील निसर्गकन्या या नावाने कोणाला ओळखले जाते? तर मराठीतील निसर्गकन्या या नावाने बहिणाबाई चौधरी यांना ओळखल्या जाते. तर बहिणाबाई चौधरी यांना कोणत्या नावाने ओळखल्या जाते असा पण प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, कारण की IBPS पॅटर्नद्वारे प्रश्न उलटा जास्तीत जास्त विचारतात, फिरवून विचारतात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, बहिणाबाई यांना कोणत्या नावाने ओळखल्या जाते? तर बहिणाबाई चौधरी यांना निसर्गकन्या या नावाने ओळखल्या जाते, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. बाबा आमटे यांचे समग्र जीवनचरित्र त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी रिकामी जागा या पुस्तकात रेखाटले आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या पुस्तकात रेखाटले आहे. बाबा आमटे यांचे समग्र जीवन चरित्र त्यांची पत्नी म्हणजे साधना आमटे यांनी कोणत्या पुस्तकात रेखाटले आहे? तर पुस्तकाचं नाव आहे समिधा. ठीक आहे, समिधा या पुस्तकात रेखाटले आहे. तर प्रश्न असाही विचारू शकतात की समिधा या पुस्तकात कोणाचे जीवनचरित्र रेखाटले आहे? समिधा या पुस्तकात कोणाचे जीवनचरित्र रेखाटले आहे? तर समिधा या पुस्तकात बाबा आमटे यांचे जीवनचरित्र रेखाटले आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 आहे असेन मी नसेल मी हा कविता संग्रह कोणाचा आहे? असेन मी नसेल मी हा कविता संग्रह कोणाचा? तर शांता शेळके हा ग्रंथ असेन मी नसेल मी या कविता संग्रहाचा आहे. लक्षात ठेवा, असेन मी नसेल मी हा कविता संग्रह कोणाचा? तर शांता शेळके यांचा असेन मी नसेल मी हा कविता संग्रह आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ कोणता? मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ कोणता? तर उत्तर आहे नीळा चरित्र मैन भट यांनी लिहिलेलं नीळा चरित्र मैन भट यांनी लिहिलेला मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ आहे. तर मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ कोणता असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे नीळा चरित्र मैन भट यांनी लिहिलेला हा मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ आहे, नीळा चरित्र. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. 10 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते, स्वाक्षरी असते? तर 10 रुपयाच्या नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? तर 10 रुपयाच्या नोटावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर RBI चे जे गव्हर्नर राहतात त्यांची सही असते. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर त्यांची स्वाक्षरी असते 10 रुपयाच्या नोटेवर. लक्षात ठेवायचे आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे 18. प्रश्न क्रमांक 18 आहे सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागतो? प्रश्न क्रमांक 18 आहे सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागतो? सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागते? तर एकूण 8 मिनिटे. तर सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटे लागतात. लक्षात ठेवायचं आहे, 8 मिनिटे लागतात सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी एकूण 8 मिनिटे लागतात. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 19. मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती? तर मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी आहे
मोचनगड ही नावाची जी कादंबरी आहे ही लिहिली रा भी कुंजीकर यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. तर मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती असा प्रश्न आला तर उत्तर तुम्हाला लिहायचे आहे मोचनगड. रा भी कुंजीकर यांनी लिहिलेली आहे मोचनगड. तर मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती असा प्रश्न आला तर मोचनगड हे लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कुठे आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला आला तर तुम्हाला उत्तर लिहायचे आहे पुणे या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था आहे. पुणे ही संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कुठे आहे असा प्रश्न आला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर अशाप्रमाणे आपण आज 20 प्रश्न व त्यांची उत्तरे बघितली आहे. प्रश्नाची उत्तरे नीट व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेली असेलच. तर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कारण की तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अशाच येत राहतील. आमच्या चॅनेलद्वारे तुम्हाला शैक्षणिक सत्रातील महत्त्वाच्या गोष्टी शिकावयास मिळणार आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षातील जे काही जाहिराती आहे ते जाहिरातीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तर याच्या आधीची तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसाल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे हे सर्व व्हिडिओ होत आहे. तर प्रमोद चिंतलवार सर यांच्याद्वारे हे व्हिडिओ होत आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.